हॅलो एव्हरीवन, जसं की पावसाळा लागताबरोबर सर्वच कपड्याच्या दुकानांमध्ये पावसाळी सेल सुरू होतो, त्याचप्रमाणे 2025 सुरू होतात जॉबची नोटिफिकेशनचा पाऊस पडलेला आहे आणि सर्वात जास्त नोटिफिकेशन मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये आउट होणार आहेत। तर असे जॉब अपडेट मी प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, वर्क फ्रॉम होम जॉब, पार्ट टाइम जॉब, फुल टाइम जॉब सर्व जॉबचे नोटिफिकेशन मी माझ्या चॅनलवरती सांगत असते। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे, नोटिफिकेशनला ऑल करायचे आहे, कारण सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला हवं आणि लवकरात लवकर जॉब तुम्हाला मिळायला हवी, त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनला ऑल करून ठेवायचे आहे आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचे आहे। जर का त्यांना पण जॉबची गरज असेल तर त्यांना सुद्धा हेल्प मिळेल। तर आजची जॉब अपडेट वर्क फ्रॉम होम मी घेऊन आलेली आहे। सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंगची MNC कंपनीकडून मी आजची नोटिफिकेशन घेऊन आलेली आहे। तर ती म्हणजे फ्लिपकार्ट कंपनीकडून आहे। फ्लिपकार्ट कंपनी ही ऑनलाइन शॉपिंग कंपनी आहे, सर्वांना माहीतच आहे। तर त्यामध्ये निघालेल्या वर्क फ्रॉम होम जॉबची अपडेट मी आज तुम्हाला सांगणार आहे। कसं अप्लाय करायचं, कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, व्हेरिफिकेशन कसं होणार आहे, सर्वच डिटेल्स आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ विदाउट स्किप करता बघायचा आहे आणि मेन म्हणजे सर्वात जास्त प्राधान्य महिलांना इथं मिळणार आहे। तुम्ही पूर्ण भारतभरातून जिथं कुठं आहात तिथून सुद्धा अप्लाय करण्यासाठी पात्र ठरणार आहात। 10वी 12वी असलेले उमेदवार सर्वात जास्त पात्र ठरणार आहेत। फ्रेशरसाठी जॉब असणार आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे। जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे असेल तर ही फार मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तर मी उज्ज्वला भरणे स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 2025 मधली फ्लिपकार्ट कंपनीकडून ही भरती निघालेली आहे। भरतीकरिता 10वी पास 12वी पास असणारे उमेदवार सर्वच इलिजिबल असणार आहेत आणि टोटली ही वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। तुम्ही भारतभरातून कुठेही जरी असाल तरी सुद्धा अप्लाय करण्यासाठी पात्र असणार आहात आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्याची प्रोसेस आहे। तर अप्लाय प्रोसेस कशी आहे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे महिलांना सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे आणि महिलांसाठी स्पेसिफिक एक सूट इथं दिलेली आहे। तर ती कुठली आहे, कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत, सर्वचपणे आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर बघा, ही फ्लिपकार्टची वर्क फ्रॉम होम जॉब आहे। 2025 मधली जी मेगा भरती आहे त्यामध्ये फ्लिपकार्टनी पण मेगा भरती काढलेली आहे आणि फ्लिपकार्टच्या मेगा भरतीमध्ये ही वर्क फ्रॉम होम जॉब असणार आहे। महिलांसाठी खूप जास्त प्राधान्य इथं देण्यात येणार आहे। तर महिलांना वेगळी अशी सूट इथं देण्यात येणार आहे। तुम्ही 10वी पास 12वी पास ITI डिग्री पास असाल तरी सुद्धा सर्वच उमेदवार ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहात। कुठल्या प्रकारच्या पोस्ट आहेत ते आपण सविस्तरपणे आता जाणून घेऊया। तर पॅकिंग बॉय, वेअरहाऊस कीपर, इंजिनियर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्यूटिव्ह, सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर, ऑपरेशन्स ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर, फायनान्स मॅनेजर, वेअरहाऊस कीपर, सिक्युरिटी ऑफिसर, अकाउंटंट, सेल्स डिपार्टमेंट, फायनान्स मॅनेजर अशा प्रकारच्या ह्या व्हेरियस अशा जॉब इथं निघालेल्या आहेत। तुम्ही ज्या जॉबसाठी इलिजिबल आहात त्या जॉबसाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर अप्लाय करण्याची प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे आणि स्टार्टिंग डेट ऑलरेडी तुमची स्टार्ट झालेली आहे आणि लास्ट डेट तुम्हाला डिक्लेअर केलेली नाही, कारण प्रत्येक दिवशी नवीन जॉब इथं अपलोड होत राहतात, म्हणून लास्ट डेट अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही। पण स्टार्टिंग डेट ही ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे। जेवढे लवकर तुम्ही फॉर्म भराल तेवढेच तुम्हाला जॉब मिळण्याचे चान्सेस अधिक राहणार आहेत। तर जॉबसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघूया। 10वी 12वी ITI डिग्री पास सर्वच उमेदवार इथे इलिजिबल असणार आहेत आणि तुमची सॅलरी ही 20,200 पासून स्टार्ट होणार आहे, तर 58,200 पर्यंत पर मंथ ही राहणार आहे। तुम्हाला इथं म्हटलं आहे की सर्वच डिटेल्स तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशनमधून रीड करा, त्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर बघा, व्हेरियस असे पोस्ट इथं निघालेले आहेत। मोड ऑफ ॲप्लिकेशन ही ऑनलाईन असणार आहे। लास्ट डेट जी आहे ॲप्लिकेशनची ती अजूनपर्यंत डिक्लेअर नाही केलेली आहे। कुठल्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीस इथं राहणार नाही, एकदम फ्री तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि मिनिमम जी एज आहे, एज क्रायटेरियामधली जी मिनिमम एज आहे तुमची 18 वर्षे असायला हवी। जॉबचं प्रोफाईल आहे कॉल विथ कस्टमर अँड सॉल्व देअर प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला कस्टमरला कॉल करायचे आहे आणि त्यांचे जे क्वेरी आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत। तर बेसिक क्वालिफिकेशन तुमचं 12वी पास, तुम्हाला
हिंदी आणि इंग्लिशचे जरी बेसिक नॉलेज असेल, बेसिक तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी येत असेल तरी सुद्धा तुम्ही जॉबसाठी पात्र ठरू शकणार आहात. तुम्हाला थोडंसं कम्प्युटरचं बेसिक नॉलेज पाहिजे आणि तुमच्याकडे जो इंटरनेट कनेक्शन आहे तो 20 मेगापिक्सेलचा असायला पाहिजे. तर शिफ्ट वाईज तुमची सॅलरी जी आहे ते तुम्हाला इथं पेड होणार आहे. तर पर शिफ्ट तुम्हाला 950, पर मंथ तुम्हाला 28,500 आणि पर इयर तुम्हाला 3,42,000 पर्यंत सॅलरी अशी असणार आहे. शिफ्टनुसार तुमची सॅलरी तुमची डिसाईड होणार आहे. तर अदर बेनिफिट जे आहेत ते तुम्हाला फ्री लॅपटॉप इथं मिळणार आहे. इंटरनेट जो आहे, इंटरनेट जो वायफाय वगैरे आहे तो तुम्हाला मिळणार आहे. हेडफोन आणि मायक्रोफोन तुम्हाला मिळणार आहे. मेडिकल इन्शुरन्स, पेन्शन प्लॅन आणि लाईफस्टाईल बेनिफिट्स आणि कंप्लीट ट्रेनिंग जे आहे तुमची ते तुम्हाला दिली जाणार आहे. तर तुमचं मिनिमम एज जे आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम तुमचे 50 वर्षाची वय असायला पाहिजे. आणि सिलेक्शन जी प्रोसेस आहे तुम्हाला व्हर्च्युअल टेस्ट होणार आहे. म्हणजेच तुमचं जे आहे ते व्हर्च्युअल टेस्ट होणार आहे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे आणि इंटरव्ह्यू तुमचे होणार आहे. कॉलिंगवर इंटरव्ह्यू होईल किंवा तुमचं जे ऑनलाईन इंटरव्ह्यू होते ती तुमची इंटरव्ह्यू इथं होणार आहे. तर OBC आणि SC ST म्हणजे कुठल्याही कॅटेगरीला इथं तुम्हाला अप्लाय करण्यासाठी फीस इथं दिलेली नाही. एकदम फ्री तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्याची प्रोसेस, गो टू ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला विजिट करायची आहे. नंतर कॅरियरवर जाऊन आपल्याला तिथं क्लिक करायचे आहे. नंतर एक रजिस्ट्रेशन करायचे आहे. न्यू युजर बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं क्रेडेन्शियल टाकायचे आहे, म्हणजेच तुमचे पर्सनल डिटेल्स टाकायचे आहे, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, एज्युकेशन तुमचं टाकायचे आहे आणि तुम्हाला एक फोटोग्राफ आणि साइन तिथं तुम्हाला अटॅच करायची आहे. जॉब लोकेशन ऑल इंडिया राहणार आहे. तुम्ही कुठंही जरी असाल इंडियामध्ये तरीसुद्धा तुम्ही जॉबसाठी इलिजिबल असणार आहात. तर जॉबसाठी अप्लाय कसं करायचं ते आपण आता बघूया. ऑफिशियल नोटिफिकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर करिअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे. मग अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा रिझ्युमे अटॅच करायचा आहे. रिझ्युमे अटॅच केल्यानंतर इथं रिझ्युमे अपलोड करायचे आहे. नंतर तुमचं नाव लिहायचे आहे आणि ईमेल ID टाकायची आहे, फोन नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स इथं टाकायचे आहे. नाही टाकला तरी पण चालते. जर तुम्ही फ्रेशर्स आहात तरी पण इथं पात्र ठरू शकणार आहात. जेंडर सिलेक्ट करायचं आहे, करंट लोकेशन आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. असे सर्वच फॉर्म तुम्हाला इथं फिल करायचे आहे. नंतर तुम्हाला इथं एक कॅप्चा मिळतो, तो सिलेक्ट केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचे आहे. तर हे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म फिल करायचे आहे आणि तुम्हाला फॉर्म फिल करायचे आहे आणि जेवढ्या जॉबसाठी तुम्ही पात्र ठरू शकणार आहात तेवढ्या जॉबला तुम्हाला अप्लाय करायचे आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व जॉब डिटेल्स सविस्तरपणे समजलीच असेल. कसं अप्लाय करायचं, कुठले कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि तुमचे एज क्रायटेरिया काय आहे, सर्व डिटेल्स तुम्हाला सविस्तरपणे समजलीच असेल अशी मला आशा आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स.